मस्त भाजी एक नंबर झालेली आहे. आता नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती बनवणार आहे मुंबईचा फेमस वडापाव, ते पण आपल्याच चुलीवरती. आता मी तुम्हाला सांगते इथं काय काय घेतलेलं आहे. मित्रांनो, इथं आपण बेकरीतून पाव घेतलेला आहे, इथं बेसन घेतलेला आहे, इथं बेकिंग सोडा, इथं आपले रोजचे मसाले, इथं तांदळाचं पीठ, हिंग, आज इथं मोहरी घेतले, आज इथं बटाटा, अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर. चला तर आता आपण चूल पेटूया. घेऊया आता आपण. नको आता आपण चुलीवरती टॉप ठेवून घेऊया आणि पाणी ओतून घेऊया. अजून बटाटे शिजायला ठेवायचे. चला आता आपण बटाटे टाकून देऊया. मित्रांनो, इथं आपला बटाटा शिजतोय. आता आपण लसूण वगैरे सोलून घ्यायचे. हो, मित्रांनो, इथं 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण आलं टाकूया, टाकून घेऊया, मिरच्या, आणि हे तिन्ही आपण कुटून घेऊया. पहिले मिरच्या टाकते कापून. आता थोडं आलं टाकून घेते. चला आता आपण कुटून घेऊया. मित्रांनो, आपला बटाटा मस्तपैकी शिजलेला आहे. आता आपण ह्याची साली काढून घेऊया आणि चांगलं आपण क्रश करून घेऊया. हो, आता मम्मी मॅश करून घेते. आता आपण भाजी करून घ्यायची. आता मी टोप ठेवते. बघू शकता इथं आपला बटाटा मस्तपैकी मॅश झालेला आहे. मस्त जाळ पण लागलेला आहे. आता मी याच्यात तेल टाकते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. चला आता आपण मोहरी टाकूया. कढीपत्ता टाकते. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट होती ते आपण टाकून देऊया. हळद टाकते. धन आणि हिंग आणि थोडीस मीठ, चवीनुसार मीठ टाकते. चांगलं आपण हलवून घेऊया. मित्रांनो, आता आपण बटाटा टाकून घेऊया. टाकते आता. आता मम्मी मस्तपैकी एकजीव करणार. आता मम्मी कोथिंबीर कापते.
त्याला आता आपण कोथिंबीर टाकून देऊया. बघा आपलं वडापावचं बटाट्याचं भाजी एक नंबर झालेली आहे. आता तयार. आता मी खाली उतरवते. आता मग मी कालते मस्तपैकी. आता आपण बेसनचं सारण करून घ्यायचं. सारण करून घेऊया. बेसन टाकते आता. जसं लागेल तसं आपण बेसन टाकूया. तसं मी कमी प्रमाणात वडे बनवणार आहेत म्हणून मी थोडं बेसन घेतले. तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. इथं तांदळाचं पीठ टाकूया. थोडस क्रिस्पी व्हायला मदत होती आपल्याला वडे. किंचित आपण हळद टाकूया. हो, जास्त नाही, थोडीशी हळद टाकूया. चवीनुसार आपण थोडस मीठ टाकूया. आपण बटाट्याच्या भाजीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे भरपूर. थोडस आपण ह्याच्यात टाकू. आता मग मी मिक्स करते. आता आपण थोडासा बेकिंग सोडा टाकायचा. सोडा तर आपला घरचा साधा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून आपले वडे चांगले फुगून येतात. चला आता आपण तेल तापवाय ठेवूया. लागलीच. आता मग मी कढई ठेवलेली आहे. जेवढं आपल्याला लागतील तेवढं टाकून द्या. आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण मस्तपैकी गोल गोल वडे बनवून घेऊया. जबर गरम आहे वाळ. मित्रांनो, तेल गरम मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण वडे टाकून घेऊया. आपले वडे पण तयार आहेत. मस्तपैकी आपले गोल गोल वडे झालेले आहेत. आता आपण तळून घेऊया. एक नंबर. आता मग मी काढते मस्तपैकी. हे बघा मस्तपैकी आपले फुगून आलेत. आता दुसरं टाकते. अजून एक टाकते. मित्रांनो, आपला वडा एकदम रेडी आहे. आता मग मी तुम्हाला दाखवते. हो, एक नंबर खुसखुशीत एक नंबर झालेले आहे. हे बघा मस्त पैकी बघू शकता. हे बघा मस्त मस्त झालेले खुसखुशीत एक नंबर. चला आता आपण सर्व करून घेऊया. आता मम्मी आम्हाला देते. आता मी टेस्ट करते. मित्रांनो, आपला चुलीवरचा वडापाव एक नंबर झालेला आहे. म्हणते सांग कसं झालंय आपल्या पब्लिकला सांग. मित्रांनो, तुम्ही पण आपल्या घरी ट्राय करून बघा. ते पण पालकांबरोबर. आमच्या व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.